समीक्षा के नंबर सामने आए हैं, कांग्रेस को कितनी सीटें, शिवसेना और एनसीपी को कितनी सीटें आप महाविकास आघाड़ी में? क्या ये आंकड़े किसने दिए आपको? खबरों में चल रहे हैं सर। ये खबरें तो कोई भी चलाएगा, कोई आंकड़ों पर बात नहीं होती है। लगातार 4 दिन से 3 पार्टियों में चर्चा जारी है, आगे भी जारी रहेगी और 2 दिन। कल जो हमारे और घटक दल है, जैसे समाजवादी पार्टी के नेता अबू आदमी भी आए थे, कम्युनिस्ट पार्टी के जो 2 प्रमुख नेता है सीपीआई और सीपीआईएम, उनसे चर्चा हो गई। हमारा ये लक्ष्य है कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के सभी घटक दलों को, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना है, लेकिन जो छोटे छोटे दल है जिसने लोकसभा में हमें ये चुनाव जीतने में या बीजेपी को हराने में मदद की है, उन सभी को हम साथ लेकर ये चुनाव लड़ेंगे विधानसभा का। और कोई आंकड़े की बात नहीं है कौन कितनी सीट लड़ेगा। जो सीट कोई जीता है उसको ये सीट मिलेगी। जैसे कम्युनिस्ट पार्टी कहाँ जीतती है तो उनको ये सीट दे दी जाएगी। जहाँ समाजवादी पार्टी है वो कहाँ अगर सीट जीत सकते हैं तो उनको सीट मिलेगी। यही जो गणित है जीतने का, वो हमारे लिए भी है, सबके लिए है। कोई 200 लड़ेगा, कोई 100 लड़ेगा, ये आंकड़े लेकर हम ये चर्चा नहीं हो रही है। सर, प्रत्येक बैठकीमध्ये काहीतरी आकडे समोर येत आहेत आणि काय वाटतंय की आता जवळपास 7 ते 8 बैठका झाल्या आहेत. दसऱ्यापूर्वी हा फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा हा फायनल होईल का? आणि झालाच तर मग ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागेला नेमक्या किती जागा? एक लक्षात घ्या, परत तुम्ही तोच प्रश्न विचारताय की शिवसेनेला किती जागा असतील. हे जेव्हा 3 पक्षांचं आणि घटक पक्षांचं संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढतंय. आम्ही आखाड्यांवर बोलतच नाही आहोत. आम्ही 3ही पक्ष प्रमुख हे तुम्ही इतक्या जागा लढायच्या आहेत, तुम्ही इतक्या जागा लढायच्या, हे नाहीये. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात. हे आमचं सूत्र आहे. लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील. मी जे आधीच सांगतोय की प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा होती आणि प्रत्येक विधानसभेचं जिंकण्याचं आणि लढण्याचं गणित प्रत्येक मतदारसंघात वेगळं असतं. त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात, फॅक्टर्स असतात, आपण ज्याला म्हणतो ते. उमेदवाराची क्षमता काय, पक्षाची ताकद किती, इतर सामाजिक सोशल इंजिनिअरिंग काय होऊ शकतं, याच्यावर चर्चा प्रत्येक मतदारसंघानुसार होत असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. जर आकड्यावर गेलो असतो, तुम्ही 100 लढा, आम्ही 80 लढा, ते 70 लढते, तर हा तासाभरातला खेळ असतो ना. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा, आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि आम्हाला काही दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना. जसं आता देशाचे गृहमंत्री येऊन बसलेले आहेत, प्रधानमंत्री येणार आहेत जागा वाटपाला. ते येतात मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली किंवा काय ठाण्यामध्ये येत आहेत ना. आज ठाण्यामध्ये येत आहेत, आज घोडबंदरला आहेत, उद्या कोपरीत जातील, परवा पाचपखाडीला जातील, मग वाघबेळला जातील, मग नौपाड्याला जातील, नौपाड्यावरून घंटाळीला जातील. प्रधानमंत्री आहेत ते. प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यासारखं राहायला आणि वागायला पाहिजे. मग आमच्याकडे भांडूप गावात जातील, तिथून मग कांजूर गावात जातील. प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी? देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलंय का तुम्ही? किंवा गृहमंत्री सरदार पटेल काय जागा वाटपा लावून बसायचे का मुंबईत, महाराष्ट्रात, गुजरातला? सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार यासाठी म्हणतात, त्यांनी देशाचा विचार केला, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वॉर्डात जाऊन निवडणुकींचा प्रचार करत नव्हते. ते एकच सभा घ्यायची, सरदार पटेल, महात्मा गांधी
राज्यात किंवा शहरामध्ये एकच, आणि ते फार पुरेसं असायचं. हे आमचे गृहमंत्री आणि हे प्रधानमंत्री आमचे जे आहेत, हे गल्लीबोळ फिरतात प्रचाराला, देश वाऱ्यावर सोडून, आणि म्हणे एक देश एक वन नेशन वन इलेक्शन करणार. यांना झेपणार आहे का ते? गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरतात. प्रधानमंत्री मेट्रोचं उद्घाटन 6 वेळा केलं एकाच मेट्रोचं. अरे एकच मेट्रो आहे, 6 वेळा नारळ काय फोडताय? आज घोडबंदर रोडला आहेत, रस्ते क्लिअर करा. घोडबंदर ट्रॅफिकच वळवलंय अख्खं. 5 तारखेला अख्खं ट्रॅफिक बंद करून टाकलंय, अख्खं ट्रॅफिक. बोला. निवडणुका लांबणीवरती जाणार आहेत. दसऱ्यानंतर आचारसंहिता आणि निवडणूक आहे लांबणीवरती जाणार. अजिबात जाणार नाही निवडणुका लांबणीवर. 26 नोव्हेंबरच्या आधी त्यांना नवीन विधानसभा आणावीच लागेल, प्रस्थापित करावीच लागेल. अब महायुति से एक तरफ देवेंद्र फडणवीस वोट जिहाद की बात करते हैं, दूसरी तरफ अजित पवार कहते हैं कि हम मुस्लिमों को 10% वोट देंगे, मतलब कैंडिडेट देंगे हमारे पार्टी से. तो किस तरह क्या होता है वोट जिहाद? मुझे बताइए. इस देश का नागरिक है, मुसलमान है, जैन है, पारसी है, हाँ हिंदू है. अगर इस देश के नागरिक है और वो वोट करते हैं, अगर आपको वोट करता है तो चलता है क्या? अगर ये वोट जिहाद की बात है तो आपने मुस्लिम महिलाओं के लिए ट्रिपल तलाक का कानून क्यों लाया भाई? क्यों लाया? आपको और समाज के लोग देते हैं तो उसको क्या कहेंगे आप? अब महाराष्ट्र में गुजरात के लोग देते हैं बीजेपी को, ऐसा हमको पता चलता है, तो आप उनको क्या कहेंगे? गुजरातियों का वोट जिहाद कहेंगे? और भी समाज के लोग आपको वोट देते हैं. क्या चला इस देश में? आप इस देश को फिर एक बार तोड़ना चाहते हैं, फडणवीस जैसे लोग? हाँ, ये गांधी का देश है ना. कल प्रधानमंत्री ने गांधी के ऊपर बहुत बड़ा प्रवचन दिया है, आप देखिए. और बोलते हैं हम सब लोग गांधी विचार से अलग हो गए. तो आप कहाँ गांधी विचार मानते हैं? आप कहाँ? ये वोट जिहाद वगैरह ये सब उनके दिमाग का कचरा है. देवेंद्र भुयार ने स्टेटमेंट दिया है महिलाओं को लेकर. देवेंद्र भुयार ने स्टेटमेंट दिया. कौन है ये देवेंद्र भुयार? मुझे बताइए देवेंद्र भुयार है कौन? कौन है देवेंद्र भुयार? देवेंद्र मुझे मालूम है डिप्यूटी सीएम है. ये दूसरा देवेंद्र भुयार कौन है? हाँ, तो ऐसी बात करेगा ना वो. महिलाओं के बारे में ये गंदी बात करने वाले उधर ही हो सकते हैं. अभी तक जब से लाडले बहीण योजना सुरू हो गई है, झालेली आहे, त्या काळामध्ये महिलांविषयी अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे आणि या योजनांविषयी करणारे हे सगळे एकतर भाजपचे लोक आहेत किंवा मिंदे गट किंवा अजित पवार गटाचे लोक आहेत. नांदेडमध्ये आपल्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे, अपहरण करून फेसबुकवर पक्षाची बाजू मांडतोय म्हणून त्याचं अपहरण केलं आणि त्याची बोटं. कल नांदेड़ के लोहा में एक हमारे कार्यकर्ताओं को जो सोशल मीडिया पर कुछ बातें लिखता था, अपनी भावना व्यक्त करता था बीजेपी के बारे में, तो उनको कुछ गुंडों ने घेर कर उनके ऊपर हमला किया, उनकी उंगलियां काट दी. जो लिखता है तो उंगली काट दी. यही देश की हालत है, राज्य की लॉ एंड ऑर्डर की हालत है. कहाँ है गृह मंत्री जी? क्या लिखने बोलने पर पाबंदी लाई है अपने? पुलिस क्या कर रही है? क्या फिर जो आप जो कहते हैं ना कॉमन सिविल कोड, समान नागरिक कायदा, तो ये कानून हम भी हाथ में ले सकते हैं और आपके लोगों की उंगली काट सकते हैं. वो क्षमता आज भी शिवसैनिकों में है. आप बताइए, 2 महीने ठहरिए, सब उंगली का हिसाब किया जाएगा. पक्षाची बाजू मांडणं चुकीचं आहे का? सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नाही, भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की कायदा त्यांच्या घरामध्ये भांडी घासतो, बरं का? असं फडणवीस वगैरे त्यांच्या लोकांना वाटत असेल ते चुकीचं आहे. 2 महिन्यात कळेल कायद्याचं राज्य काय असतं. आणि हे जे आमच्या लोकांची ते लिहितायत समाज माध्यमांवर, बोलतायत म्हणून जे हल्ले होत आहेत ना, त्यांना प्रतिहल्ला करण्याची ताकद नक्कीच आमच्यामध्ये आहे. ही शिवसेना आहे. पण 2 महिने थांबून बघूया काय होतंय ते. क्या है? क्या स्पेकुलेशन है? बताइए ना, क्या स्पेकुलेशन? चुनाव से पहले जाके नहीं, आनंद अंबानी किसी पार्टी के नेता है क्या? अडानी मिलता है मोदी जी को, अमित शाह जी को, तो आप सवाल नहीं करते.
इतने सब उद्योगपति भारतीय जनता पार्टी के खाते में हजारों करोड़ रुपया डालते हैं, मिलते हैं, उसमें सवाल नहीं। लेकिन मुंबई का एक उद्योगपति है, उनका बेटा है, वो अगर उद्धव ठाकरे जी को मिलता है तो आप सवाल पूछते हो। मिले होगे, पुराने रिश्ते हैं फॅमिली के। सर, नवनवीन योजना आता निवडणुकीपूर्वी जाहीर करतायत, मात्र त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आता वर्तवली. राज्यावर आर्थिक बोजा नाही, राज्य पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेलं आहे। चला, थँक्यू। कुठे गेले हे शिंदे गटात हे योगेश कुठे गेले? सर, सुशील कुमार शिंदे का बयान, मतलब उन्होंने अपनी जो किताब है उसमें लिखे आज ते आमचे भारतीय जनता पक्षाचे नाशिक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश माधवराव बर्डे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश बर्डे पाटील तुम्हाला नहीं, आज नासिक जिला भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के प्रमुख जो है योगेश बर्डे पाटिल, शिवसेना परिवार में उनका स्वागत किया है, प्रवेश किया है। आज शिवसैनिक बन गए।